हे पळणारे रस्ते नेतील तिकडे जाऊ अनवट वाटा अवघड वळणे सगळे चाडून पाहू. हे पळणारे रस्ते पळणारे रस्ते. मी गेले तर 3 वर्ष काम करतो या फिल्मवरती, त्यामुळे ना आपण इतके ॲज अ रायटर किंवा डिरेक्टर आपण इतके घुसलेलो असतो त्याच्यात की आता असं झालं की कधी येते बाहेर फिल्म. ट्रॅव्हलिंग हे माझं म्युझिकच्या नंतरचं दुसरं इमिजिएट सेकंड पॅशन तर ट्रॅव्हलच आहे. सो ट्रॅव्हलची फिल्म. दुसरं म्हणजे दिग्दर्शक असा की ट्रॅव्हल फिल्ममध्ये कुठे आयटम सॉन्ग टाकलेलं नाही. माझा सगळ्यात आवडता लिरिसिस्ट गुरु हे सगळं जरी असेल तो मिळत नाही. तो किती तपस्या केली तरी शंकर प्रसन्न होईल, गुरु प्रसन्न होत नाही. ह्या सिनेमाच्या निमित्ताने एक सिक्कीमसारख्या एका स्टेटमध्ये जाण्याची संधी मिळाली. तिकडे म्हणजे मला असं सांगायला आवडेल की आम्ही एक 80% सिक्कीम या सिनेमामध्ये म्हणजे फिरलो आहे, कव्हर केलं आहे. ते 4 भिंतीतले पिक्चर मला नाही करायचे. विशालचं तर केवढं त्यांनी 8 तास गात होता, म्हणजे परत ती मेहनत घेतली आणि ते गाणं पण फार, कारण त्याच्यात लेयर्स खूप आहेत. तू ऑडिशन्स दे, तू तुझं बघ, मी तुला मदत करू शकतो ॲज अन ॲक्टर, ॲज अ बाप म्हणून, पण मी तुला लॉन्च नाही करू शकत. आपल्याला फोन नाही येणार कोणाचे, आपण दिवसभर असेच घरीच असू, ह्या सगळ्यातनं मी गेलेलो आहे. चल आहे मौका धरू यथे का करू रिदमशी रोमॅन्स. जगण्यातलं बंजारापण हे कायम महत्त्वाचं असतं, वेगळ्या अर्थानं खुलणारं आणि तशा अर्थानं नॉस्टॅल्जिक करणारंही आहे. जाणून घेऊया या प्रवासाबद्दल, कारण माझ्यासोबत 3 दमदार तरुण आहेत आणि त्यांच्याबरोबर तितकाच मनानेही तरुण असणारा आणि आवाजानेही तरुण असणारा आणि तरुणाईचा आवाज म्हणून आजही आपल्या सोबत असणारा अवधूत गुप्ते, सक्षम, आदित्य आणि स्नेहा आहे. मग सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आता 16 मे तुमच्यासाठी एकदम तशा अर्थानं हॅपनिंग आहे. काय सांगाल? आणि स्नेह, पहिली फिल्म कशा अर्थानं या सगळ्याकडे पाहतोयस आणि शरद पोंक्षेंचे चिरंजीव असं म्हटल्यावर असणारा एक ओझा आहे पोटात, काय डायनासॉर आहेत का फुलपाखरं आहेत? नाही, डेफिनेटली बटरफ्लाईज आहेत. मी गेले तर 3 वर्ष काम करतो या फिल्मवरती, त्यामुळे ना आपण इतके ॲज अ रायटर किंवा डिरेक्टर आपण इतके घुसलेलो असतो त्याच्यात की आता असं झालं की कधी येते बाहेर फिल्म. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. मी नर्वस अजिबातच नाही आहे. हां, एक थोडीशी नर्वसनेस ती आहे की लोकांचं रिॲक्शन काय असेल, त्या अनुषंगाने मी थोडासा नर्वस आहे. पण ओव्हरऑल आय एम व्हेरी एक्सायटेड, आय एम व्हेरी पॉझिटिव्ह. निश्चित. अवधूत, या सगळ्या प्रवासामध्ये तुझी गाणी किंवा गुरुने लिहिलेली गाणी आणि तू त्या सगळ्याला कंपोज केलंस, इतकं कौतुक शरददादा करतोय त्या सगळ्या गोष्टीबद्दल. तू त्याबद्दल सांगावंस असं वाटतं. आणि एक ट्रॅव्हल फिल्म असं ज्याला म्हणतो, तर त्याच्यातला प्रवास, संगीताचा प्रवास हा तुझ्या तोंडून ऐकायला नक्की आवडेल. नाही, म्हणजे माझ्यासाठी ही फिल्म फार मोठी ट्रीट होती. अनेक कारण आहेत त्याच्यासाठी. त्यातलं पहिलं कारण म्हणजे मी ट्रॅव्हलर आहे. मी ट्रॅव्हल ब्लॉग्स पण करतो, तू बघितलं असेल. आम्ही गाडी घेऊन लडाखला जाण्यापासून ते अमेरिकेपर्यंत आम्ही व्लॉग्स केलेले आहेत. आणि त्यामुळे ट्रॅव्हलिंग हे माझं म्युझिकच्या नंतरचं दुसरं इमिजिएट सेकंड पॅशन तर ट्रॅव्हलच आहे. सो ट्रॅव्हलची फिल्म. दुसरं म्हणजे दिग्दर्शक असा की ट्रॅव्हल फिल्ममध्ये कुठे आयटम सॉन्ग टाकलेलं नाही. की यार एक आयटम नंबर तो चायना, असं करून एकही मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की या चित्रपटामध्ये एकही आयटम नंबर नाही आहे, कारण त्याची गरज नव्हती आणि ती गरज नाही आहे तर नाही करायचं अशी जाण असलेला दिग्दर्शक लाभला. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे गुरु, कारण गुरुचा मी सगळ्यात मोठा फॅन. माझा सगळ्यात आवडता लिरिसिस्ट गुरु हे सगळं जरी असेल तो मिळत नाही. तो किती तपस्या केली तरी शंकर प्रसन्न होईल, गुरु प्रसन्न होत नाही. तो मिळाला आणि शरद पोंक्षेंच्या कृपेने तो मला 4 गाणी त्याची करायला मिळाली त्यांनी. आणि त्यामुळे इट वॉज अ ब्युटिफुल जर्नी, मज्जा आली. निश्चित. सक्षम, येस,
खूप दिवसांनी या सगळ्या प्रवासात आहेस, काय सांगशील आणि बंजारा पण नेमकं काय आहे हे असेल? नाही, नक्कीच ही फिल्म अर्थातच खूप स्पेशल आहे. कारण सगळ्या मला आधी वयाने आणि एक्सपिरियन्सनी सगळ्या मोठ्या दिग्दर्शकांबरोबर माझ्या नशिबाने काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे गौतम दादा असू दे किंवा महेश काका असू दे, या सगळ्यांबरोबर. पण आता एक समवयीन दिग्दर्शक जेव्हा आपल्याला मिळतो तर त्याच्याबरोबर आपलं होणारं गिव्ह अँड टेक, त्याची विजन, त्याचं परसेप्शन, त्याच्या सिनेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा आपल्याला कळतो तर ते एक खूप रिलेटेबल नातं निर्माण झालं स्नेहा आणि माझ्यामध्ये. आणि मला खरंच खूप अभिमान वाटतो की या सिनेमाचा मी भाग आहे. आणि शरद सर आणि स्नेहा या दोघांनी मला या सिनेमामध्ये काम करण्याची संधी दिली. ह्याच्यासारखं दुसरा आनंद नाही. कारण एकतर मला पण खूप ट्रॅव्हल करायला आवडतं. तर ह्या सिनेमाच्या निमित्ताने एक सिक्कीमसारख्या एका स्टेटमध्ये जाण्याची संधी मिळाली. तिकडे म्हणजे मला असं सांगायला आवडेल की आम्ही एक 80% सिक्कीम या सिनेमामध्ये म्हणजे फिरलो आहे, कवर केलं आहे. तर ते पण खूप एक आनंदाची गोष्ट होती की एक लोकेशन पण वेगळं होतं, एक सिनेमा पण मैत्रीचा होता. आणि स्नेहबरोबर काम करताना पण खूप छान वाटलं. कारण की तो दिग्दर्शक म्हणून खूप क्लिअर आहे. म्हणजे त्याला जे पाहिजे ते तो त्याच्याबद्दल खूप क्लिअर आहे. म्हणजे त्याची स्क्रिप्टिंगपासून ते त्याचे सगळे लोकेशन्स पण सगळे ठरलेले होते. म्हणजे अननेसेसरी एक पण शॉट नाही घेतला आहे. सगळं त्याला जसं त्याच्या विजनप्रमाणे पाहिजे होतं तसं सगळं त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे तो पण एक खूप पॉझिटिव्ह पॉईंट आहे याच्यातला. येस आदित्य, तुमच्या बॉन्डबद्दल तुम्ही सांगावं असं मला वाटतं. कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जरी पोस्टरवर शरददादा भरत आणि सुनील बर्वे असतील, त्यातला 80% भाग सिनेमाचा हा तुम्ही व्यापून आहात. काय सांगाल आणि तुमच्या आपलं बिहाइंड द स्क्रीन बॉन्डिंग काय होतं? बिहाइंड द स्क्रीन म्हणजे हा माझा पहिला चित्रपट. तर थोडं प्रेशर होतं माझ्यावर आणि मी सुनील सरांना भेटलो नव्हतो कधी. तर जेव्हा स्नेहा आणि सक्षमला भेटलो आणि जेव्हा कॅरेक्टरबद्दल आम्ही तयारी सुरू केली, मग त्याने मला खूप सपोर्ट केला अगोदर. मग हळूहळू फर्स्ट रीडिंग, सेकंड रीडिंग, छोटे मोठे वर्कशॉप्स केले. तर त्यानंतर हळूहळू आमचं बॉन्ड डेव्हलप झालं. मग जेव्हा आम्ही सिक्कीमला गेलो, मग तिथे सीन्स करताना किंवा माझ्या भाषेबद्दल, मी बेसिकली फ्रॉम नागपूर, तर थोडं मला होतं मराठीचं. पण या दोघांनी माझी खूप हेल्प केली. आणि हळूहळू मग मस्ती केली का हेल्प केली? मस्ती आणि हेल्प दोघांच्या रिएक्शन बघून मी हेल्प केली असं म्हटल्यावर नाही, कारण की खाल्ले गेले. बेसिकली मी खूप इमोशनल आहे आणि मध्ये असं झालं पण होतं. पण या दोघांनी मला खूप सांभाळलं. तर मग ते हळूहळू बॉन्ड डेव्हलप झालाच. निश्चित. स्नेह, या सगळ्यामध्ये ज्या वेळेला इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्यांदा सांगितलं जातं 2 पद्धतीच्या फिल्म्स करू नका, पहिली फिल्म करत असताना एक ट्रॅव्हल फिल्म आणि दुसरी लहान मुलांबरोबरची फिल्म. तर अशा वेळेला पहिली फिल्म आणि तोही ट्रॅव्हलॉग शूट करावा, ओव्हरऑल त्या सगळ्या प्रवासाबद्दल एक स्वतःचं म्हणणं आहे आणि त्या जगण्यातला प्रवास शोधावा असं का वाटतं? ऑनेस्टली मी असा विचार नाही केलेला की माझी पहिली फिल्म असेल तर मी काय करू. मी जेव्हा ठरवलं की मला मराठी, ह्याच्या आधी मी एक हिंदी सिनेमा लिहिला आहे, तर तो मी पिच करत असताना मी हे ठरवलं की लेट मी स्टार्ट फ्रॉम मराठी, आपली मदर टंग. आणि जेव्हा मी ठरवलं की मराठी सिनेमा करायचं, तेव्हा माझ्या डोक्यात विचार चालू झाला की मराठीमध्ये असा कुठला जॉनर आहे जो एक्सप्लोर झाला नाही आहे. जो एक आउट अँड आउट कमर्शियल फिल्ममध्ये कुठला जॉनर आहे जो एक्सप्लोर झाला नाही. तर ही रोड ट्रिप आय थिंक एक्सप्लोरच झाली नाही आपल्याकडे. आणि अशी या कमर्शियल लेवलला जाऊन कधीच झाली नाही आहे. एखादा सिक्वेन्स असू शकेल कुठल्या फिल्ममध्ये, पण अख्खी फिल्मच तशी. आणि मग सिक्कीम, वाय सिक्कीम? बिकॉज अख्खी फिल्म लिहिल्यानंतर माझ्या डोक्यात 2 जागा होत्या. एक तर मी सिक्कीमला जाऊन आलेलो आधी, 5 वर्षाआधी मी गेलेलो फॅमिलीबरोबर फिरायला, त्यावेळी मला ती जागा माहिती होती. आणि मी उत्तराखंडला पण गेलेलो. सो माझ्या डोक्यात ह्या 2 जागा होत्या जेव्हा मी स्क्रिप्ट लिहित असताना. आणि मग मी उत्तराखंडला रेकी केली, तर तिकडे मला काही आवडलं नाही माझ्या हिशोबाने. ते मला जसे स्पॉट्स हवे होते तसे मला मिळत नव्हते. ब्युटिफुल आहे पण मला स्क्रिप्टप्रमाणे मला मिळत नव्हते. आणि सिक्कीम मी बराच फिरलो असल्यामुळे आधी मला असं झालं की नाही, आय थिंक सिक्कीम इज द प्लेस. आणि मग मी रेकी केली आणि मग अक्षरशः तुला सांगतोय आम्ही 7 दिवसात अख्ख्या फिल्मचे लोकेशन सेट केलेत. आणि तिथे म्हणजे आता एक कॅफे, अक्षरशः एक छोटासा ढाबा आहे, तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली रेकीच्या वेळेलाच की आम्ही इथे करू, एक 20 दिवसांनी येणार आहोत, तुम्ही आम्हाला द्याल का? तर व्हेरी स्वीटली ते पण म्हणाले की हो तुम्ही करा, हे करा. आमच्या सगळ्या आर्ट डिरेक्टरनी सगळं ते त्याचं अख्खं रूपच बदललं. सो ते खूप सपोर्टिव्ह होते.
आणि मजा आहे ती फिल्म मेकिंगचीच मजा आहे ना, असं काही निश्चित. ते 4 भिंतीतले पिक्चर मला नाही करायचे. हे ये पंचलाईन पोंगशा के एंडचा या ना. अवधूत, या सगळ्यामध्ये शान, सोनू निगम, विशाल ददलानी हो हे 3 तशा अर्थानं बघायला गेले तर अमराठी साऊंड्स, हो पण त्यांना इथे यावं, यूथचा आवाज असणारं हे कल्चर त्यांच्या साऊंडमध्ये किंवा त्या नादामध्ये, नादब्रह्मामध्ये तुला सापडावं, ह्या सगळ्या प्रवासाबद्दल तू बोलावंस आणि तुझ्या कंपोजिशन्सबद्दल. नाही, खरं सांगायचं तर मी फार अमराठी गायकांकडनं मराठी गाडी गाऊन घेतलेली नाही आहेत. मत विचारशील तर मी माझं कुठलंच मत मी फार अग्रेसिव्हली मांडत नाही, पण मी त्या मताचा पण नाही आहे खरं तर. पण माझ्यासाठी ही फिल्म सुरू झाल्यानंतर स्नेह, त्याचे विचार आणि त्याच्याबरोबर प्रोग्रेस होणारा, गाण्यातनं प्रोग्रेस होणारी फिल्म, ही मला फार इंटरेस्टिंग जर्नी होता. आणि तो ज्यावेळेला गाण्याप्रत आला, म्हणजे गायकांप्रत आला की आता ही गाणी तयार झालीत, ही कंपोज झालेत, आता आपण याचं साऊंड झालेलं तयार आणि आता आपण कुणाकडनं गाऊन घेऊ, तेव्हा मात्र स्नेह लग्नाला उभी राहिलेली नवरी, मी 2-3 ठिकाणी सांगितलं, लग्नाला उभी राहिलेली नवरी म्हणते ना की मला ह्याच रंगाचा शालू हवा, त्याच्यावर मोरच हवेत, पोपट नको, आणि असं त्यांनी ते प्रत्येक गोष्ट त्याच्या मनासारखी करून घेतली आणि मला त्याचे लाड पुरवायला खूप आवडलं. मग त्यांनी पहिल्यांदा म्हणला, पहिलं हे दादा गाणं तुम्ही, आणि तुम्ही नका गाऊ ॲक्च्युली हे सोनू निगमकडनं. म्हणून ठीक आहे, मग सोनूजींना फोन केला, सोनूजी लगेच तयार झाले. ह्या सगळ्याच लोकांचं, सोनू, शान, विशाल, ह्यांच्या सगळ्यांचं माझ्यावर प्रेम असल्यामुळे लगेच त्यांनी पहिलं सोनू तयार झाले, त्यांचं गाणं झालं. मग त्यानंतर शान तर फार एकत्र आम्ही खूप पूर्वीपासून काम केलेलं आहे, तर ही वॉज ऑल्सो लगेच रेडी झाले ते सगळेजण. विशालनी पण विशालचं तर केवढं त्यांनी 8 तास गात होता, म्हणजे अप्रतिम मेहनत घेतली. आणि ते गाणं पण फार, कारण त्याच्यात लेयर्स खूप आहेत, त्याला हार्मनीज खूप होत्या. मला वाटलेलं की सांगेल नाही मी लीड गातो, हार्मनी करून घे, पण नाही, त्यांनी हार्मनीज पण स्वतः गायल्या वगैरे वगैरे. पण ह्या सगळ्यातनं मला आनंद आहे की स्नेहचे लाड पुरवले गेले, कारण हे म्हणजे 3 वर्ष त्यांनी मेहनत करून ज्या वेळेला फिल्म, म्हणजे हे लग्नासारखंच असतं. खरं. आणि मी शरदराव आणि मी साधारण एका बॅचचे म्हणता येईल पुढे मागे जरासं, तर त्यामुळे उद्या माझा पण मुलगा ह्या क्षेत्रात जर का आला तर एक बाप म्हणून त्यांना काय वाटत असेल. सो माझं स्नेहशी जेवढं काम आम्ही एकत्र केलं, पण माझं इमोशनल बॉन्डिंग ह्या फिल्ममधनं जास्त झालं असेल तर ते पंतांची झालं, शरदरावांची झालं. आणि मग त्यांच्या अँगलनी मला वाटतं हा मुलगा म्हणेल ते करायचं, त्याला हवं ते त्यांनी ते समजा 2 रिजेक्ट केली गाणी तर रिजेक्ट, तिसरं परत करायचं. आणि त्याच्या नजरेतनं, आणि तुम्ही त्या जनरेशनच्या नजरेतनं बघू लागता त्यावेळेला तुम्हीही ग्रो होता. खरं असं नसतं हे योग्य, त्याला सगळं शिकवायला लागलं, मग त्याचं मीच करतो. आणि हल्ली महाराष्ट्रात शरदराव हेच म्हणतात, पुढची पिढी जे म्हणेल तेच करायला पाहिजे. भंडारी रूम चुकली आहे निश्चित. पण स्नेह, ह्या सगळ्यात बाबांचं जे कायम म्हणणं आहे की पहिल्यांदा आई आणि बाबा कॉलेजला ज्या वेळेला आले होते, लेक्चर बंक केल्याबद्दल, आणि तुझी अटेंडन्स तेवढं नव्हतं, ऑलरेडी झालंय वाटतं इंटरव्ह्यूचं. तर तिथपासून आतापर्यंतचा हा प्रवास आहे. कशा अर्थानं बाबा तुझ्या आयुष्यात आलाय, किंवा बाबांनी काही गोष्टी त्याच्या आयुष्यातली काही गुपित तुला सांगितली 2013-14च्या दरम्यान, तो युरोप टूरला जाण्या अगोदर. या सगळ्या गोष्टींमध्ये तुझं मोठेपण, म्हणजे तू मोठा झालायस असं त्याला वाटणं, आणि तू सिनेमा करावास इथपर्यंतचा प्रवास, बाबांबरोबरचं तुझं बॉन्डिंग, या सगळ्याबद्दल बोलाव, कारण तो पहिला मित्र आहे. नंतर तुला बाकीच्या आयुष्यातले मित्र तुझ्याबरोबर. काय हे का काय डिटेक्टिव्ह एजन्सी, मला माहित नाही काय प्रश्न. मी पण कुठली युरोप ट्रिप, काही नाही. मी आणि बाबा ऑनेस्टली लहानपणापासून मी खूप क्लोज आहे त्यांच्या, त्यामुळे मी त्यांच्याशी सगळंच शेअर करत आलेलो आहे अगदी लहानपणापासून. आणि कॉलेजच्या वेळेला जेव्हा मी ड्रॉपआउट आहे, 2nd इयर मी कंप्लीट केलं, आणि बिकॉज ऑफ अटेंडन्स आम्हाला पुढे बसूनच नाही दिलं, तर मग मी ठरवलं मला तसंही जॉब करायचा नाही आहे, मी BMM करत होतो. तर मी मला एक हे माहिती होतं की मला सिनेमामध्येच यायचं आहे. आणि मला अजून आठवतं, मी कॉलेज मिठेबाईच्या बाहेर मी बाबांना फोन केलेला की असं असं झालं आहे आणि मी आता सोडतो आहे कॉलेज. त्यांनी मला काहीच म्हणाले नाहीत. ते मला म्हणाले ठीक आहे, तुझा निर्णय आहे ना तो, तू सगळं विचार करूनच घेतला असशील, पण जर तुला या क्षेत्रात यायचं असेल तर तुला घोर मेहनत करायची आहे. माझ्याकडे काही 100 कोटी नाहीत की 50 कोटी नाहीत की मी तुझ्याला लॉन्च करीन,
तुला तुझी मेहनत करायची आहे, तू ऑडिशन्स दे, तू तुझं बघ, मी तुला मदत करू शकतो ॲज अन ॲक्टर, ॲज अ बाप म्हणून, पण मी तुला लॉन्च नाही करू शकत. सो तुझं स्ट्रगल तुलाच करायचं आहे. आणि मी आय वॉज रेडी फॉर इट. मी हे सगळं विचार करूनच तो निर्णय घेतलेला. आणि मग मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायला लागलो 2017पासून ते 2023पर्यंत. जवळजवळ 6-7 वर्ष मी केलं. त्याच्यातले आमचे 2 प्रोजेक्ट कधी रिलीजच झाले नाही. तर त्या अख्ख्या प्रोसेसमधनं मी आला डिरेक्शन किंवा रायटिंग, म्हणजे मला ऑनेस्टली 2000 प्रोड्युसरची गाडी चालवून गोव्यापर्यंत नेणं बिणं असं बरंच काय काय तू केले. हो, भयंकर. म्हणजे आणि 2 प्रोडक्शन पैसे नाही मिळालेत तुला. खूप असे पैसे इतके बुडालेत की मी आता म्हणजे एक ट्रायल हेच करत बंजारा पण आहे. तरी आपण इथे ठरवले ते शोधत राहतो. बाबाने खूप काही सांगितलंय तुम्हाला. सो काही नाही अरे, म्हणजे अख्खी जर्नी ही खूप खूप भारी होती आणि बाबाने मला प्रचंड सपोर्ट केला आहे. म्हणजे राईट फ्रॉम डे 1 बाबा एकमेव होते जे माझ्या पाठीशी उभे होते आणि जे मला सांगत होते की ऑडिशन्स, मी 7 वर्ष ऑडिशन्सच देत होतो. माझी एक साधी ॲड पण क्रॅक होत नव्हती. मला समजत नव्हतं करायचं काय. मला स्टेज शेअर करायचास. देवीदास गांधी, तू त्यांच्याबरोबर 50 प्रयोग केलेस. हो. त्यावेळेला थिएटरचं हे नाही पडलं, त्याचं अट्रॅक्शन नाही वाटलं आणि कॅमेराचं अट्रॅक्शन वाटलं. मला आधीपासून कॅमेराचंच अट्रॅक्शन होतं. मी त्याच्या आधी 2 नाटकं केलेली, एक इंग्लिश केलेलं आणि त्याच्या आधी एक मी बालनाटक पण केलेलं. सो मला नाटक बघायला प्रचंड आवडतं कारण मी बघत आलेलो आहे. पण ॲज अ लाईट पडतो त्यावेळेला ते मॅजिक नाही होत आत काय नाही होतं ना, डेफिनेटली होतं. पण सिनेमा माझ्यासाठी एक नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे मला सिनेमाच करायचा आहे. म्हणजे प्रत्येकाचं चॉईस असू शकते. कुणाला नाटक जास्त आवडतं, कुणाला सिरियल जास्त आवडते, तसं मला सिनेमा आवडतो. सक्षम बाल कलाकार म्हणून ज्या वेळेला एक अवतरण मिळतं, राष्ट्रीय पारितोषिक, कौतुकाचा वर्षाव, ह्याच्यानंतर मेनस्ट्रीममध्ये काम करत असताना ॲज अन ॲक्टर म्हणून आणि मी आता मोठा झालोय ह्याची एक ओळख निर्माण करणं हे आणखीन त्रासदायक आहे. म्हणजे पहिल्यांदा नॅशनल अवॉर्ड वेगळ्यासाठीच करून पुन्हा एकदा येऊन कांगाली खेळून पुन्हा टेस्टमध्ये जाण्यासाठीचा प्रवास जास्त त्रासदायक आहे. त्रासदायक म्हणण्यापेक्षा तुम्हाला ह्याची जाणीव पाहिजे की स्ट्रगल हा कधीच थांबत नसतो. म्हणजे लहान असताना सिनेमा करत मोठं होणं आणि त्याच्यानंतर ती एक मध्ये एक म्हणजे मी स्वतःच गॅप घेतलेली, कारण की मलाच ते सगळे रोल्स पण तसेच मिळत होते किंवा कॅरेक्टर्स पण तसेच मला अप्रोच होत होते की 15-16 वर्षाचा आणि असं. म्हणजे मी आता 33 वर्षाचा आहे हे कोणाला अजून पटतच नसेल प्रॉबेबली. पण तेव्हा एक असं ठरवलं की आपण काही वर्ष थांबूया जरा. म्हणजे तेव्हा अर्थातच माझ्या पण घरच्यांनी मला तेव्हा इतका सपोर्ट केला. म्हणजे मी त्याच्यानंतर 2016-17मध्ये लव लग्न लोचा नावाची एक सिरियल करत होतो झी युवा चॅनलवरती, जेव्हा नवीन सुरू झाला होता. तेव्हा मला असं वाटतं की दॅट वॉज द फर्स्ट टाईम की मी एक 20-25 वगैरेचं कॅरेक्टर मला तेव्हा विद्याधर पाठारे सरांनी तेव्हा मला ते दिलं होतं. आणि तेव्हा मला ते इतका त्याचा आनंद झाला होता की आपण एवढी वर्ष म्हणजे लहानाचेच कॅरेक्टर्स येत होते. आणि दॅट वॉज आय थिंक अ व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम आवर साईड. म्हणजे फॅमिली, म्हणजे आई बाबा आणि आमचं सगळं खूप मोठं डिस्कशन झालेलं की थांबूया. कारण की अर्थातच तुम्ही जेव्हा वयाने मोठे होत असता तेव्हा तुम्ही मेंटली पण तेवढे मॅच्युअर होत असता ॲज यू आर ग्रोईंग अप. तर मला असं वाटतं की ती एक स्ट्रगल करण्याची काय म्हणतो आपण जिद्द असते ना पूर्वी आहे की आपण थांबूया, पण आपण हार नाही मानायची. म्हणजे असं आहे की कोणी आपल्याला घेणार नाही, आपल्याला लोक इग्नोर करतील, आपल्याला फोन नाही येणार कोणाचे, आपण दिवसभर असेच घरीच असू. ह्या सगळ्यातनं मी गेलेलो आहे. म्हणजे ते 2-3 वर्ष जेव्हा मी ठरवलं होतं की नाही आपल्याला असे कॅरेक्टर्सच नाही करायचे आता, तेव्हा अचानक फोन येणं जेव्हा बंद होतं ना, तेव्हा मग थोडंसं आपल्याला डिप्रेशनच्या इकडे आपण जायला लागतो. मग पण तेव्हा मला असं वाटतं की आपल्या फॅमिलीबरोबरचं बॉन्डिंग इतकं महत्त्वाचं असतं की जेव्हा मी असंच घरी बसलेलो असायचो, काही म्हणजे काय आपण मॅक्सिमम काय करू शकतो, पुस्तक वाचायचो, सिनेमे बघायचो, ह्या सगळ्यातनं जायचो. पण एक जेव्हा आपलं घरच्यांशी बोलणं जेव्हा कमी कमी व्हायला लागतं आणि आपण आपल्यातच जेव्हा राहायला लागतो ना, तेव्हा ते एक आईबाबांचं आपल्याकडे येऊन आपल्या बाजूला येऊन बसणं, काय होतं आहे, काही नाही, टेन्शन घेऊ नको, होणार आहे सगळं,
पेशन्स आणि आपल्या क्षेत्राने मला पेशन्सचं महत्त्व एवढं पटवून आणि शिकवून दिलं आहे ना की म्हणजे मला भलेही अजून फोन नको येऊ दे, ह्या सिनेमानंतर पण नको येऊ दे, पण माझी तेवढी मनाची तयारी आहे. मनस्थिती तयार आहे की पेशन्स इज अ व्हर्च्यू फायनली. क्या बात आहे. निश्चित अवधूत, मला असं वाटतं की या मुलाखतीचा समारोप हा तुझ्या गाण्यांनी व्हावा. दॅट Hey, climate cool, really wonderful. त्यात काहीतरी दिसलंय beautiful. मौसम झाला crazy आणि झटक्यात झालंय टेन्शन गुल. चल आहे मौका धरूया ठेका, चल आहे मौका धरूया ठेका, करू रिदमशी romance. Come on, let's dance. Da 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 da. Come on, let's dance. पळणारे रस्ते, पळणारे रस्ते, पळणारे रस्ते, नुसते पळणारे रस्ते, हे पळणारे रस्ते नेतील तिकडे जाऊ, अनवट वाटा अवघड वळणे सगळे चाळून पाहू. हे पळणारे रस्ते, पळणारे रस्ते, जाऊ ओलांडून कधीतरी हे क्षितिज फसवणारे. चिंता नाही जरी भेटले कुणी वाट अडवणारे. बंजारे बंजारे बंजारे, बंजारे बंजारे बंजारे, बंजारे बंजारे बंजारे, बंजारे बंजारे बंजारे. थँक्यू. त्या आपल्यापणाने तुम्ही लेट्सअप संवाद साधला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि लव्ह लाईक अँड सक्सेस. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.